वृषभ राशी म्हणजे संयम, स्थिरता, कष्ट आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या यशाचं प्रतीक. या राशीचे जातक सहज हार मानणारे नसतात. ते शांतपणे, हळूहळू पण ठामपणे आपलं आयुष्य घडवत असतात. अनेक वेळा त्यांना वाटतं की आपली मेहनत इतरांपेक्षा लगेच का फळ देत नाही. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की वृषभ राशीच्या लोकांचं नशीब उशिरा जागं होतं. पण जेव्हा जागं होतं तेव्हा ते सामान्य चौकटी मोडून टाकतं. 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी केवळ नवीन संधीचं वर्ष नाही, तर आर्थिक पुनर्जन्माचं वर्ष आहे. शनी, गुरु आणि शुक्र या 3 महत्त्वाच्या ग्रहांच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात धन, स्थैर्य आणि वैभवाचे मोठे दरवाजे उघडणार आहेत. पण लक्षात ठेवा, मोठी श्रीमंती अचानक दिसून येत नाही. ती येण्याआधी नशीब सूक्ष्म संकेत देतं. हे संकेत मनात, वागण्यात, विचारात आणि आजूबाजूच्या परिस्थितीत हळूहळू दिसायला लागतात. हा लेख केवळ भविष्यवाणी नाही, हा लेख म्हणजे स्वतःला ओळखण्याचा आरसा आहे. जर हे 18 संकेत तुमच्या आयुष्यात दिसायला लागले, तर समजा की 2026 मध्ये श्रीमंतीचा प्रवास सुरू झाला आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर हे वर्ष तुमच्या आयुष्याची आर्थिक दिशा कायमची बदलू शकतं. नंबर 1 आहे अचानक जुन्या लोकांचा पुन्हा संपर्क होणे. नशिबाचा गुप्त दरवाजा. 2026 जवळ येत असताना वृषभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात एक विचित्र पण अर्थपूर्ण बदल दिसेल. अनेक वर्षापासून संपर्कात नसलेले मित्र, जुने सहकारी, पूर्वीचे बॉस किंवा कधी काळी एकत्र काम केलेले लोक अचानक फोन, मेसेज किंवा भेटीद्वारे पुन्हा आयुष्यात प्रवेश करतील. वरवर पाहता हा योगायोग वाटेल, पण ज्योतिषशास्त्रात याला गुरु आणि शुक्र ग्रहाचा संयुक्त प्रभाव मानला जातो. हे लोक तुमच्या आयुष्यात केवळ आठवणी घेऊन येत नाहीत, तर नवीन आर्थिक मार्ग उघडण्यासाठी साधन बनतात. कधी एखादी भागीदारी, कधी गुंतवणुकीची माहिती, तर कधी योग्य वेळी दिलेला सल्ला. या सगळ्यामुळे भविष्यातील मोठा पैसा आकार घेतो. वृषभ राशीच्या लोकांनी अशा संपर्काकडे दुर्लक्ष न करता शांतपणे संवाद ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नंबर 2 आहे पैशांबद्दल विचार करण्याची पद्धत बदलणे. श्रीमंतीचा खरा आरंभ. श्रीमंत होण्याआधी बाह्य परिस्थिती बदलत नाही, तर आतली मानसिकता बदलते. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या मनात पैशांबाबत असलेली जुनी भीती, संकुचित विचार किंवा जे आहे त्यात निभावून घ्यायचं ही भावना हळूहळू संपेल. त्याऐवजी माझं उत्पन्न कसं वाढवता येईल, मी माझ्या कौशल्यात कशी किंमत देऊ शकतो, असे प्रश्न मनात निर्माण होतील. हा बदल केवळ विचारांचा नसून तो शुक्र ग्रहाच्या उच्च स्थितीचा प्रभाव आहे. जेव्हा पैसा तुमच्या विचारांचा केंद्रबिंदू बनतो, तेव्हा तो तुमच्याकडे ओढला जातो. वृषभ राशीचा हा संकेत म्हणजेच नशीब जागृती होण्याची पहिली ठिणगी आहे. नंबर 3 आहे अचानक जबाबदाऱ्या वाढणे. देवाची परीक्षा आणि तयारी. अनेक वेळा वृषभ राशीच्या लोकांना 2026च्या आधी किंवा सुरुवातीला असे वाटेल की आयुष्य अचानक जड झालं आहे. घरातील आर्थिक जबाबदाऱ्या, कामातील मोठे निर्णय, इतरांच्या अपेक्षा सगळं एकाच वेळी वाढल्यासारखं वाटेल. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की ज्याला मोठं द्यायचं असतं त्याला आधी सक्षम बनवलं जातं. या जबाबदाऱ्या म्हणजे अडथळे नसून तुमची मानसिक आणि निर्णय क्षमता मजबूत करण्याची प्रक्रिया आहे. वृषभ राशीच्या लोकांनी या टप्प्यात पळ काढू नये, कारण हाच काळ तुम्हाला भविष्यातील मोठ्या आर्थिक सामर्थ्यासाठी घडवत असतो. नंबर 4 आहे आर्थिक भीती कमी होऊन आर्थिक आत्मविश्वास वाढणे. नशीब हातात येण्याची खूण. पूर्वी जिथे खर्च करताना भीती वाटायची, गुंतवणुकीबाबत संभ्रम असायचा, तिथे 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. हा आत्मविश्वास अति धाडसी नसेल, पण तो शांत आणि स्थिर असेल. मी योग्य निर्णय घेऊ शकतो ही भावना आतून येईल. हा बदल म्हणजे गुरुग्रहाच्या कृपादृष्टीचा परिणाम आहे. जेव्हा भीतीपेक्षा विश्वास मोठा होतो, तेव्हा पैसा स्थिरावतो. हा संकेत स्पष्ट सांगतो की तुमचं आर्थिक भविष्य आता तुमच्या नियंत्रणात येत आहे. नंबर 5 आहे झोपेत किंवा अंतर्मनात संपत्तीची दृश्य दिसणे. अवचेतन मनाचे संदेश. 2026च्या आसपास वृषभ राशीच्या लोकांना झोपेत किंवा ध्यानाच्या अवस्थेत घर, जमीन, सोने, मोठे व्यवहार किंवा यशाचे दृश्य दिसू शकतात. काही वेळा ही स्वप्ने अगदी स्पष्ट असतात, तर कधी फक्त भावनेच्या स्वरूपात येतात. ज्योतिषशास्त्रानुसार अशी स्वप्ने म्हणजे अवचेतन मनातून येणारे दैवी संकेत असतात. हा संकेत सांगतात की तुमचं मन आधीच भविष्यातील समृद्धी स्वीकारायला तयार झालं आहे. जेव्हा मन स्वीकारतं तेव्हा वास्तव बदलायला वेळ लागत नाही. वृषभ राशीसाठी हा संकेत अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो येणाऱ्या श्रीमंतीच्या आधीचा पडदा उघडतो. नंबर 6 आहे अचानक नवीन उत्पन्नाचे स्रोत दिसू लागणे. नशिबाने उघडलेली दारे.
2026 जवळ येताच वृषभ राशीच्या अनेक लोकांच्या मनात एक वेगळीच चळवळ सुरू होईल. नोकरी करत असतानाही अजून काही करता येईल का, असा विचार मनात घोळू लागेल. कुणाला साईड बिझनेसची कल्पना सुचेल, कुणाला ऑनलाईन काम, गुंतवणूक, रिअल इस्टेट किंवा सल्लागार स्वरूपाचे काम दिसू लागेल. हे विचार केवळ कल्पना नसून ग्रहयोगांनी दिलेली दिशा असते. श्रीमंत होणाऱ्या व्यक्तीला एकाच उत्पन्नावर समाधान वाटत नाही. वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष उत्पन्नाचे अनेक प्रवाह तयार करणारे ठरेल. जे लोक या संधी ओळखून योग्य वेळी पावले उचलतील त्यांच्यासाठी आर्थिक उंची लवकर येईल. नंबर 7 आहे पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माची आर्थिक फळे मिळायला सुरुवात. नशीब परतफेड करते. वृषभ राशीचे लोक बहुतेक वेळा प्रामाणिक मेहनत करतात, पण त्याचे फळ उशिरा मिळते. 2026 मध्ये ही उशिराची प्रतीक्षा संपायला लागेल. पूर्वी केलेली मदत, इतरांसाठी केलेले त्याग, प्रामाणिक काम, कोणालाही न फसवण्याची वृत्ती, या सगळ्याची आर्थिक परतफेड सुरू होईल. काहींना अचानक अडकलेले पैसे मिळतील, काहींना मोठी संधी मिळेल, तर काहींना मेहनतीचे योग्य मूल्य मिळेल. हा संकेत स्पष्ट सांगतो की कर्माचं चक्र तुमच्या बाजूने फिरत आहे. नंबर 8 आहे खर्च करूनही पैशाची कमतरता न जाणवणे. धनप्रवाह सुरू झाल्याची खूण. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांचा खर्च वाढू शकतो. घर, कुटुंब, शिक्षण, सोयीसुविधा यावर पैसा जाईल. पण विशेष बाब म्हणजे खर्च वाढूनही मनात असुरक्षितता वाटणार नाही. पैसा जातोय पण परत येतोय अशी भावना निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात याला धनप्रवाह सक्रिय होणे असे म्हणतात. जिथे पैसा अडकत नाही तिथे मोठी संपत्ती तयार होते. हा संकेत सांगतो की तुमची आर्थिक चक्रे आता स्थिर झाली आहेत. नंबर 9 आहे प्रभावशाली आणि श्रीमंत लोकांशी ओळख वाढणे. स्तर बदलायला लागण्याची खूण. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांचा संपर्क अशा लोकांशी होऊ लागेल जो आर्थिकदृष्ट्या तुमच्यापेक्षा पुढे आहेत. हे लोक केवळ ओळखीपुरते नसून तुमच्या विचारांवर, निर्णयांवर आणि दृष्टिकोनावर परिणाम करतील. ज्यावेळी तुम्हाला स्तर बदलतोय तेव्हा तुमचं वर्तुळ बदलतं. हा संकेत स्पष्ट सांगतो की तुम्ही आता सामान्य चौकटीत अडकलेले नाही. योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला आणि योग्य संधी यामुळे तुमची आर्थिक वाटचालीचा वेग येईल. नंबर 10 आहे रिस्क घेण्याची मानसिक तयारी. धाडस आणि शहाणपणाचा संगम. पूर्वी जिथे वृषभ राशीचे लोक खूप विचार करून निर्णय घेत असत, तिथे 2026 मध्ये विचारपूर्वक धाडस दिसेल. हे अंधाधुंद रिस्क नसेल तर माहिती, अनुभव आणि आत्मविश्वासावर आधारित निर्णय असतील. ज्योतिषशास्त्र सांगतं की मोठा पैसा कधीही पूर्ण सुरक्षित मिळत नाही. योग्य वेळी योग्य रिस्क घेण्याची तयारी म्हणजेच श्रीमंतीच्या उंबरठ्यावर उभं असण्याचं लक्षण आहे. नंबर 11 आहे जुनी कर्जे, अडचणी आणि आर्थिक अडथळा सुटायला लागणे. मार्ग मोकळा होतोय. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातील अनेक आर्थिक गुंते हळूहळू सुटायला होईल. कर्जाचा भार कमी होईल, अडकलेली प्रकरणं मार्गी लागतील किंवा मानसिक ताण कमी होईल. हे बदल अचानक नाहीत पण सतत होतात. मोठी आर्थिक उंची येण्याआधी आयुष्य इतकं हलकं होतं की हा संकेत सांगतो की तुमचा आर्थिक मार्ग आता स्वच्छ होत आहे. नंबर 12 आहे कामात सातत्याने कौतुक आणि मान्यता मिळणे. मोठ्या ऑफर्सची नांदी. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या कामाची दखल घेतली जाऊ लागेल. वरिष्ठ, ग्राहक, भागीदारी किंवा समाजाकडून प्रशंसा मिळेल. ही प्रशंसा केवळ शब्दांची नसून भविष्यातील आर्थिक संधीचा पाया मजबूत असते. जिथे मान्यता मिळते तिथे पैसा येतो. हा संकेत सांगतो की तुमचं काम आता योग्य लोकांपर्यंत पोहोचत आहे. नंबर 13 आहे जमीन, घर आणि स्थावर मालमत्तेबद्दल तीव्र ओढ निर्माण होणे. स्थिर संपत्तीचा संकेत. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या मनात अचानक घर, जमीन, प्लॉट, दुकान किंवा स्थावर मालमत्तेबद्दल विचार वाढतील. काही जण प्रत्यक्ष व्यवहार करतील तर काही फक्त योजना आखतील. हा योगायोग नसून शुक्र आणि शनीच्या प्रभावामुळे निर्माण झालेली स्थिरतेची गरज आहे. श्रीमंत लोक नेहमी अस्थिर पैशांपेक्षा स्थिर संपत्तीला प्राधान्य देतात. मनात येणारी ही ओढ म्हणजे नशीब तुम्हाला सांगता आहे की आता फक्त कमाई नव्हे तर संपत्ती साठवण्याची वेळ सुरू झाली आहे. नंबर 14 आहे कारण नसताना काहीतरी मोठं घडणार अशी अंतःकरणातून भावना येणे. आत्म्याचा संदेश. कुठलाही ठोस पुरावा नसताना मनात आशा, उत्साह आणि भविष्याबद्दल सकारात्मक भावना येणे हा अतिशय महत्त्वाचा दैवी संकेत आहे. 2026 मध्ये वृषभ राशीच्या अनेक लोकांना असे वाटले की आयुष्य एका वळणावर उभा आहे. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की आत्मा आधी जाणतो आणि नंतरच घटना घडतात. ही भावना म्हणजे तुमचं अंतर्मन येणाऱ्या समृद्धीसाठी स्वतःला तयार करत आहे. नंबर 15 आहे पैशांबद्दल नकारात्मकता
बोलणारी माणसं हळूहळू दूर जाणे, ऊर्जा शुद्ध होणे. जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात आर्थिक उन्नती जवळ येते तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपोआप दूर जाते. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातून असे लोक दूर होतील जे सतत भीती, अपयश किंवा पैशांबद्दल नकारात्मक विचार पसरवत होते. हे लोक दूर जाणं म्हणजे नुकसान नाही तर आर्थिक ऊर्जेचं शुद्धीकरण आहे. श्रीमंतीच्या प्रवासात योग्य लोकच टिकतात. नंबर 16 आहे स्वतःच्या किमतीची आणि क्षमतेची जाणीव होणे, आत्मसन्मानाची जागृती. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना अचानक जाणवेल की त्यांनी आतापर्यंत स्वतःला कमी लेखलं होतं. आपली मेहनत, अनुभव आणि कौशल्य यांची खरी किंमत समजू लागेल. त्यामुळे कमी मोबदल्यावर काम करण्याची तयारी संपेल. हा बदल म्हणजे श्रीमंतीच्या दिशेने टाकलेलं निर्णायक पाऊल आहे. जे स्वतःची किंमत ओळखतात त्यांनाच मोठा पैसा मिळतो. नंबर 17 आहे अध्यात्म, देव, कर्म आणि नियतीकडे ओढ वाढणे, धनयोग सक्रिय होण्याआधीची अवस्था. श्रीमंतीच्या आधी अनेक वेळा आध्यात्मिक जागृती होते. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना देव, पूजा, ध्यान, दान किंवा कर्म सिद्धांतांबद्दल आकर्षक वाढेल. हे आर्थिक पळ काढणं नसून मन स्थिर करण्याची प्रक्रिया आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा ग्रहयोग पूर्ण ताकदीने काम करतात. हा संकेत म्हणजे धनयोग आता पूर्णपणे सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. नंबर 18 आहे पैशांची भावनिक नातं बदलणं, श्रीमंतीचा अंतिम पायरी. 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांचा पैशाशी असलेला दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. पैसा शत्रू, चिंता किंवा ताण वाटणार नाही तर तो एक साधन वाटेल. पैसा वापरण्याची, सांभाळण्याची आणि वाढवण्याची समज येईल. ज्योतिषशास्त्रात ही स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण जेव्हा पैसा तुमचा शत्रू राहत नाही तेव्हा तो तुमच्याकडे कायम राहतो. हा संकेत म्हणजे श्रीमंतीची अंतिम दारं उघडली गेल्याची चिन्ह आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी 2026 हे वर्ष केवळ जास्त पैसा नाही वाढवण्यापुरतं मर्यादित नाही तर आर्थिक सुरक्षितता, मानसिक स्थैर्य आणि आत्मसन्मान मिळवण्याचं वर्ष आहे. या लेखात दिलेले 18 गुण संकेत हे भविष्य सांगण्यासाठी नाहीत तर तुम्हाला सजग करण्यासाठी आहेत. कारण नशीब साथ देत असतानाही योग्य निर्णय घेतले नाही तर संधी निसटते. जर तुमच्या आयुष्यात जबाबदाऱ्या वाढल्या असतील, विचार बदलत असतील, योग्य लोक भेटत असतील, भीती कमी होत असेल आणि मनात स्थिरता कमी होत असेल तर हे सर्व संकेत स्पष्ट सांगतात की तुमचा आर्थिक स्तर बदलायला लागला आहे. 2026 मध्ये वृषभ राशीचे लोक केवळ श्रीमंत होणार नाही तर स्वतःच्या कष्टाचं योग्य मूल्य मिळवणारे ठरणार आहेत. लक्षात ठेवा, श्रीमंती ही फक्त पैशात मोजली जात नाही, ती विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि आत्मविश्वासात दिसते. एकदा का हे तिन्ही घटक एकत्र आले की पैसा आपोआप मागे येतो. 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी इतिहास घडवणारं ठरू शकतं. योग्य वेळेवर जागरूक राहिलात तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक रेकॉर्ड नक्कीच सुटतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदीही करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.